अहमदनगरचे महापालिका आयुक्त फरार असल्याची बातमी येते। छत्रपती संभाजीनगर एसीबीची अहमदनगरमध्ये सध्या कारवाई सुरू आहे। अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या दालनाची एसीबी पथकाकडून झाडझडती घेतली जाते। एसीबीच्या कारवाईबाबत पाळण्यात कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती। मनपा आयुक्तांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या घरी ही झाडझडती सुरू आहे। सकाळी 7 वाजल्यापासून अहमदनगरमध्ये एसीबीकडून कारवाई सुरू आहे। मनपा आयुक्तांचे शासकीय घराला देखील त्यांनी टाळे मारलेले आहेत। ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय, ती म्हणजेच अहमदनगरमधील महापालिका आयुक्त फरार झाले। छत्रपती संभाजीनगर एसीबीची अहमदनगरमध्ये ही कारवाई। अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या दालनाची एसीबी पथकाकडून झाडझडती सुरू आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मनपा आयुक्तांच्या घराला देखील यावी आपण पाहतोय की ते घर बंद आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मनपा आयुक्तांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या ही घरी झाडझडती सुरू आहे। सकाळी 7 वाजल्यापासून एसीबी कडून ही कारवाई सुरू आहे। संभाजीनगर एसीबी कारवाईबाबत कमालीची गुप्तता आता पाळली जाते आणि त्यातच सकाळी 7 वाजल्यापासून धडक कारवाई तिथे सुरू आहे। चौकशी सुरू आहे सध्या अधिकाऱ्यांची। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी लैलेश बारगजे। लैलेश, नेमकं काय सुरू आहे? निश्चितच सकाळपासून अहमदनगरच्या महानगरपालिकेमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं एक पथक चौकशी करत आहे। वेगवेगळ्या कागदपत्रांची तपासणी करत आहे। मात्र या सर्व प्रकरणामध्ये कुठलीही माहिती बाहेर दिली जात नाहीये। कमालीची गुप्तता पाळली जात आहे। की कारवाई कोणावर होत आहे, कुठल्या प्रकरणात होत आहे अशी कुठलीही माहिती नाहीये। त्याबरोबरच या संदर्भामध्ये कोणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय का अशीही कुठली माहिती बाहेर पडत नाही। गेल्या 6 ते 7 तासांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं पथक हे अहमदनगरच्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जाऊन दप्तर चेक करतंय। त्याबरोबरच आयुक्त महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी सर्व छाननी केलेली आहे। आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात देखील त्यांनी तपासणी केलेली आहे। असा सर्व प्रकार असताना महानगरपालिकेचे आयुक्त सध्या नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे हा अद्याप जरी समोर आलेला नसला तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई महानगरपालिकेमध्ये सुरू असल्याचं समोर येत आहे। आतापर्यंत कुणाकुणावर कारवाई झालेली आहे? अद्याप कुठल्याही अशा कारवाई संदर्भातली कुठलीही बातमी बाहेर आलेली नाही किंवा कुठलीही माहिती बाहेर मिळू शकलेली नाहीये। मात्र या जे टाउन प्लॅनिंग विभाग आहे त्या टाउन प्लॅनिंग विभागामध्ये तपासणी झालेली आहे आणि आयुक्ताच्या दालनाची देखील तपासणी झालेली आहे। बरं लैलेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।